नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे।
अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। तील हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। तील हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। तील हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट
येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता। या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता। या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता। या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर
भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते, याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आरची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते, याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आरची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते, याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये।
गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। तील हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। तील हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। तील हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय
प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे।
त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता। या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता। या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता। या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज
पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते, याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आजची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते, याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आजची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते, याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय।
अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट
आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे।
त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता। या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता। या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता। या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज
पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते, याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आजची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते, याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय। अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आजची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते, याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय।
अनेक गाजलेले सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे। आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड येताना दिसतोय। बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे। हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे। हृदयस्पर्शी प्रेम कहाणी आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता। या अद्भुतपूर्ण यशानंतर सैराट आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज झालेला आहे। रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता सैराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि पैशाच्या प्रेम कहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या पूर्ण प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आहे। सैराटने महाराष्ट्रात नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते। याहून आनंद काय असू शकतो। यासाठी मी जी स्टुडिओला मनापासून धन्यवाद देतो। चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे।